नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये तिलोत्तमाचे काळ्या रंगाचे भयानक रहस्य आता सारंग समोर आणताना तिलोत्तमा आता कोणते भयानक सत्य सांगते आणि काळ्या रंगाचा राग करून तिरस्कार करणाऱ्या आता तिलोत्तमाचा गैरसमज सारंग कसा दूर करतो. इकडे आता भैरवीला जेलचा रस्ता दाखवल्यानंतर आता सावली अजून कोणते सत्य बाहेर काढते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता तिलोत्तमा तिचा काळ्या रंगाचा भयानक भूतकाळ आता सांगत असते आणि ज्या वेळेस आता आपल्या घरात आपली नवीन आई येणार आणि त्यामुळे आपलं घर पुन्हा पहिल्यासारखं होणार, यामुळे आम्ही सगळेजण आनंदून गेलो होतो, अशी आता तिलोत्तमा तिच्या बालपणीची आठवण आता सगळ्यांना सांगू लागते. आणि आईमुळे घरात आनंद येईल, त्यामुळे यांनी म्हणजे माझ्या बाबांनी दुसरं लग्न करण्याचं ठरवलं असे तिलोत्तमा बोलते. आणि बाबांनी आता लग्न करून कसा आईचा गृहप्रवेश झाला आणि त्यानंतर ती कशी आई आमच्या घरात आली हे सगळं तिलोत्तमा सांगते. आणि मग आमचे भावंड कसे आता आनंदून गेले, आईकडे बघता क्षणी सगळेजण कसे खुश झाले हे सगळं तिलोत्तमा सांगते. आणि ज्या वेळेस आता तिने येता क्षणी आमच्या भावंडांना मिठी मारली, आम्हाला वाटलं होतं की घराला घरपण येईल आणि आम्हाला नवीन आई भेटेल आणि सगळं काही व्यवस्थित होईल. पण त्यानंतर आता आम्हाला हळूहळू समजू लागलं की त्या बाईचा रंग आणि मन दोघेही काळं होतं. आणि त्या काळ्या रंगाची बाई तिने या घराक्षणी येता क्षणी आम्हा भावंडांना कसा वनवासी केलं हे सगळं आता तिलोत्तमा बोलते. आणि ते बोलत असताना सांगत असताना तिलोत्तमाच्या डोळ्यात पाणी येतं. आता सारंग तिलोत्तमाला खुर्चीवर बसवतो आणि ते ब्लॅक डिशेस, ते ताटं सगळे पुन्हा आता बॉक्समध्ये ठेवतो. सारंग म्हणतो की आई, एखादी बाई वाईट असू शकते काळ्या रंगाची, पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक काळ्या रंगाचा माणूस हा वाईट असतो. आणि आता सारंग म्हणतो की आई, आता आम्हा सगळ्यांना सांग, तिने तुमच्या सगळ्यांसोबत काय केलं होतं. तर आता तिलोत्तमा म्हणते की नको ना रे सारंग, नको जुन्या दुखावरच्या खपल्या काढूस तू. आणि आता चंद्रकांतरावसुद्धा तिलोत्तमाला ती बालपणाची हकीकत, नेमकं काय घडलं होतं हे सांगायला लावतात. तेव्हा आता तिलोत्तमा सांगू लागते. आणि नवीन आई घरात आल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी बाबांना डबा करून आता सगळ्या मुलांची आता आई कशी काळजी घेऊ लागते हे सगळं आता तिलोत्तमा सांगू लागते. आणि लहान तिलोत्तमाला काळजी घे असे म्हणत आता बाबा ज्यावेळेस कामावरती निघून जातात आणि बाबा गेल्यानंतर आमची खोटी नाटी काळजी घ्यायची आणि बाबांच्या समोर नाटक करायची ती, अशी आता तिलोत्तमा सांगते. आणि ज्या वेळेस आता तिलोत्तमाचे बाबा बाहेर जाता क्षणी आता पटकन दुसऱ्या तिच्या भावंडाला चापट मारून बस झाला आता अभ्यास आणि तिचे केस विंचरून तिची वेणी घालून घे असा दम तिने कसा भरवला हे सगळं तिलोत्तमा सांगते. आणि आपल्या लहान बहिणीचा हात कसा पिरगळवला हे सगळं तिलोत्तमा बोलते. आणि त्यानंतर आता संध्याकाळी सगळ्या भावंडांना तिलोत्तमासोबत तिने कसे घरात झोपायला सांगितले आणि सांगितलं की माझं एक महत्त्वाचं काम आहे, जर तुम्ही बाहेर आले तर तुमचं तंगडं तोडून हातात देईन असा दम त्या काळ्या रंगाच्या तिलोत्तमाच्या आईने कसा भरवला हे आता तिलोत्तमा सांगते. आणि ज्या वेळेस आता तिच्या आईने त्यांना कोंडून घेतलं, त्याच वेळेस आता तिच्या आईचा एक बॉयफ्रेंड होता आणि दोघे कसे प्रेमरंग खेळू लागले हे आता कानोसा घेऊन ज्यावेळेस तिलोत्तमा ऐकते, तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो. तिलोत्तमा सांगू लागते की माझे दोन्ही भावंड लहान होते, त्यांना काही कळत नव्हतं, पण मला ना सगळ्याचा अर्थ कळला होता. आणि तिलोत्तमा म्हणते की मला संताप होत होता आणि बाबांसाठी वाईटसुद्धा वाटत होतं. तिलोत्तमा सांगते की त्या बाईने माझ्या आईच्या फोटोसमोरून गृहप्रवेश केला होता आणि त्याच माझ्या आईच्या फोटोसमोर दुसऱ्या परपुरुषाबरोबर ती खेळ खेळत होती. आणि ज्यावेळेस तिला समजलं की मला हे सगळं कळालं, त्यावेळेस तिने मला दम दिला की जर तू ही गोष्ट तुझ्या बाबांना सांगितली तर तुझ्या भावंडांचा मी जीव घेईल. जरा बाबांनी पाठ फिरवली की आमच्या घराचे दरवाजे बंद व्हायचे, असे आता तिलोत्तमा ही सगळ्यांना सांगते. आणि एकदा का घराचे दरवाजे बंद झाले की आमच्या बाहेरच्या जगाचा संबंध तुटून जायचा असे तिलोत्तमा बोलते. मला आणि माझ्या भावंडांना ती नवीन आई आडगडीच्या सामानासारखी वागवायची असे आता तिलोत्तमा सांगते. आता तिलोत्तमा म्हणते की आम्ही कधी त्या परपुरुषाला बघितलं नाही, कारण आमचा दरवाजा बंद असायचा. पण एके दिवशी मी स्कूलमधून येता क्षणी दरवाजा उघडा होता आणि कोणास ठाऊक मी आतमध्ये येताच आता ती नवीन आई आणि तो परपुरुष
दोघेही गळ्यात हात घालून बेडरूममधून बाहेर आले आणि त्यांनी मला बघितलं. तो माणूस खूप भित्रा होता आणि लगेच त्याने पळ काढला. मग मात्र त्या नव्या आईला राग आला आणि तिने मला सगळा राग माझ्यावरती काढून मला आता काठ्या मारल्या आणि माझ्या पाठीवरती वळ उमटली आणि तिच्या त्या क्रूर माराचे व्रण माझ्या पाठीवरती खूप दिवस राहिले असे तिलोत्तमा सांगते. आणि मला खूप दुखायचं, पण मी कोणाला दाखवूसुद्धा शकत नव्हते असे तिलोत्तमा बोलते. आणि हे सगळं सांगत असताना तिलोत्तमा तोंडाला हात लावते. तेव्हा आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो आणि लगेच आता सावली तिलोत्तमाला द्यायला पाणी देते आणि लगेच सारंग म्हणतो की सॉरी आई, मला वाटलं नव्हतं हे असं कधी घडलं असेल. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की सारंग आहे का पुढे ताकद ऐकायची आणि पुढे काय झालं ते सांगू का. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते तुम्हाला ऐकावं लागेल पुढचं. तिलोत्तमा सांगू लागते की तिच्या ह्या गोष्टी माझ्या बाबांपासून किती दिवस लपून राहिल्या असत्या, एक ना एक दिवस त्यांना कळणारच होतं. आता तिलोत्तमा म्हणते तो माणूस घरी आला नाही, पण आता ही नवीन आई बाहेर जायला लागली आणि रोज ती त्या माणसाला भेटायला बाहेर जायची आणि ते काय माझ्या बाबांपासून लपून राहिलं नाही अशी तिलोत्तमा बोलते. आणि आता ज्यावेळेस आता बाबा घरी आले होते, उशीर झाला होता आणि बाबांनी आम्हाला खाऊ दिला, तर त्याच वेळेस आता आई कशी घरात आली तर बाबांनी विचारलं अरे कुठे गेली होती, मुलं घरात एकटी होती. तर टचकतच ती नवीन आई म्हटली की जरा मावशीकडे गेली होती. रागाने ती नवीन आई तिलोत्तमाकडे बघते तर तिलोत्तमा काहीच नाही असे खुणावते. आणि त्या दिवशी बाबा लवकर घरी आले, पुन्हा ती बाई घरी नव्हती, त्यामुळे बाबा अस्वस्थ झाले. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तिने हेच नाटक चालू ठेवलं आणि त्या दिवशी मात्र बाबांचा संयम सुटला. आणि त्यावेळेस बाबा तिला बोलले कुठे जातेस ती एकटी दररोज आणि तुला काही वाटतंय का घरात मुले एकटी असतात. आणि त्यानंतर आता बाबांनी तिच्यावरती आतमध्ये जाऊन सगळा राग काढला. बाबा म्हटले की तू बाहेर कुठे जातेस ना तेच मला सगळं कळतंय आणि सगळं कळालंय. तर त्यावेळेस ती पाया पडत होती आणि बाबा रागाने बोलत होते. बाबांचा संयम सुटला होता, पण तरीसुद्धा ती हातापाया पडून तिने पुन्हा बाबांचा विश्वास मिळवला असे आता तिलोत्तमा सांगते. आणि तिलोत्तमा म्हणते की एक वेळ अशी आली की बाबासुद्धा तिच्यावरती विश्वास ठेवायला लागले. आणि एक वेळ अशी आली की बाबांचे सगळे पैसे बँक बॅलन्स त्यांनी तिच्याकडे दिले आणि मग त्यांनी तिच्या खात्यात ते सगळे पैसे जमा करायला सुरुवात केली. आणि इतकेच नाही तर तिजोरीच्या चाव्यासुद्धा त्यांनी तिच्याकडे देऊन टाकल्याचे तिलोत्तमा बोलते. आणि बाबांचा सगळा आर्थिक व्यवहार तिने हळूहळू स्वतःच्या हातात घेतल्याची तिलोत्तमा बोलते. तिलोत्तमा म्हणते की आमच्याची सुद्धा ती खूप गोड बोलायला लागली आणि तिचं हे सगळं नाटक होतं. आणि तिलोत्तमा म्हणते की मग एक दिवस येणार होता आणि तो आलाच आणि मला जे वाटत होतं तेच घडलं. आणि तिलोत्तमा म्हणते की आमचं सगळं सोनं नाणं पैसा मुलांसाठी जमा केलेली कुंजी घेऊन ती त्या माणसाबरोबर पळून गेली. आणि ज्या वेळेस ती पैसा अडका सोनं नाणं सगळं घेऊन गेली त्यावेळेस माझ्या बाबांना मोठा धक्का बसला आणि त्यावेळेस त्यांना माझ्या आईची आठवण आली आणि माझ्या खऱ्या आईच्या फोटोसमोर येऊन आता त्यांचा श्वास गुदमरला असे आता तिलोत्तमा सांगते. आणि बाबासुद्धा आम्हाला कायमची सोडून गेल्याचे आता तिलोत्तमा बोलते. तिलोत्तमा सांगते की आता त्यानंतर सगळी जबाबदारी माझ्या भावंडांची माझ्यावरती पडली आणि त्यासाठी मला जबाबदारी घ्यायचीच होती आणि मी जबाबदारी घेऊन आता मी त्यांच्यासाठी उभा राहिली अशी तिलोत्तमा बोलते. कशी तरी त्यांच्यासाठी धडपडून जगत मी स्वतःच्या पायावर उभी राहिल्याची आता तिलोत्तमा बोलते. तिलोत्तमा म्हणते की त्यांच्यासाठी कष्ट करून मग मी पैसे कमवून त्यांचं शिक्षण पूर्ण केले, त्यांचे लग्न लावून दिले आणि त्यानंतर मी कशीबशी सावरली अशी तिलोत्तमा बोलते. आणि त्यानंतर तिलोत्तमा म्हणते की मग माझ्या आयुष्यात एक भला माणूस आला. तिलोत्तमा चंद्रकांत रावांकडे बघते, चंद्रकांत रावांचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते की मग त्यानंतर यांनीसुद्धा माझ्या भावंडांची खूप काळजी घेतली आणि माझीसुद्धा खूप काळजी घेतली. तिलोत्तमा म्हणते की त्या बाईला सुंदर गोरे माणसे अजिबात आवडायची नाही, कारण माझी आई सुंदर होती, तो तिचा प्रॉब्लेम होता, म्हणून ती आम्हाला खूप मारायची. आणि तिलोत्तमा म्हणते की तेव्हापासून मला त्या रंगाची माणसे दिसली की मला माझा संताप होतो आणि मग माझ्या डोक्यात तिडीक जाते आणि मग मी नाही सहन करू शकत, कारण त्या रंगामुळे मला किती त्रास झाला आहे ना, ती तुम्हाला शब्दात सांगणं अगदी कठीण असल्याची तिलोत्तमा बोलते. आणि आता ते ऐकताच आता सारंग म्हणतो की आई आपली सावली अशी नाही आहे ना, पण आपली सावलीने किती वेळा या घराला वाचून घरातल्या माणसाला संकटातून बाहेर काढलं आहे. तिलोत्तमा म्हणते की मी तरी कुठे नाही, म्हणते की कालच तिने मला संकटातून बाहेर काढलं आणि मी मान्य करते ती खूप चांगली मुलगी आहे सारंग. तिलोत्तमा म्हणते मी कृतज्ञ आहे, पण कशावरून तिने हे आत्तापर्यंत चांगलं केलं तरीसुद्धा उद्या ती काही चूक करणार नाही.
तिलोत्तमा म्हणते, सारंग देशील का तू? गॅरंटी नाही ना देऊ शकत. तेव्हा हा माझा प्रॉब्लेम आहे, मी नाही हे सहन करू शकत असे तिलोत्तमा बोलते. आता तिलोत्तमा म्हणते की आहे मला मग त्या रंगाला प्रॉब्लेम, मी तरी काय करू? आणि तेथून जाऊ लागताच तिलोत्तमा सारंगला बोट करून सांगते की या रंगाच्या सगळ्या वस्तू माझ्या घरातून फेकून द्यायच्या, कळलं का तुला सारंग? आणि तिलोत्तमा तेथून निघून जाताच इकडे सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि आता काळ्या रंगाविषयी असलेल्या आपल्या आईच्या डोक्यातील तिटकारा कसा काढायचा हा प्रश्न सारंगच्या समोर उभा राहिलेला असतो. आणि रागाने तिलोत्तमा आतमध्ये निघून गेलेली असते. त्यानंतर आता तिलोत्तमा ही बेडरूममध्ये येते तर चंद्रकांतराव आता तिलोत्तमाला समजावतात. चंद्रकांतराव आता तिलोत्तमाला म्हणतात की तिलोत्तमा, पण या सगळ्या गदारा रोळमध्ये तू एक गोष्ट विसरलीस ग. तिलोत्तमा म्हणते काय? तर चंद्रकांतराव म्हणतात की आपल्याला आता लवकरच आपल्या नातवंडाचं तोंड बघायला मिळणार आहे. अमृताला आता 7वा महिना लागला आहे. तिलोत्तमा खुश होते आणि म्हणते की अय्या खरंच की, आणि लवकरच आता आपल्याला नातवंडाचं सुख मिळणार. तर आता इकडे खुश होऊन आता तिलोत्तमा म्हणते की अमृताला आता 7वा महिना लागला आहे, तेव्हा आपल्याला तिचं आता डोहाळे जेवण करायचं आहे. चंद्रकांतराव म्हणतात की यस. तर तिलोत्तमा म्हणते की मी आत्ताच लगेच गुरुजींकडे मुहूर्त काढते आणि योग्य मुहूर्तावरती आपण तिचं डोहाळे जेवण घालूयात. चंद्रकांतराव म्हणतात हो. इकडे आता अमृता राजकुमारला म्हणते की मलासुद्धा आता 7वा महिना लागल्यानंतर पहिला मंगळवार आहे, तेव्हा देवीची ओटी भरायची. तर आता तिलोत्तमा म्हणते की नाही, तू बाहेर कुठेच जायचं नाहीस. तेव्हा आता अमृता म्हणते की म्हणजे मी आता काळ्या रंगासाठी देवी आईची ओटी भरण्याचा नवस केला आहे, तो मोडू का आई? तिलोत्तमाने आता स्पष्ट सांगितलेलं असतं की तिची कुणी मदतही करायची नाही. इकडे आता अमृता ही सावलीकडे येते. तेव्हा अमृता म्हणते की अगं सावली, आईच्या शब्दासाठी मी देवी आईचा नवस मोडू का? माझ्या बाळावर जर काही संकट आलं तर? आणि त्यानंतर आता अमृताचा नवस पूर्ण करण्यासाठी आणि देवी आईची ओटी भरण्यासाठी आता सावली सगळ्यात मोठी जोखीम पत्करून आता अमृताला आता मंदिरात घेऊन जाऊ लागते. आणि इकडे मात्र तिलोत्तमाने आता बंदी घातलेली असते की अमृताने कुठेही जायचं नाही आणि कोणी तिला मदतही करायची नाही. पण ज्या वेळेस आता सावली अमृताला देवी आईच्या मंदिरात आता ओटी भरण्यासाठी घेऊन जाते, त्याच वेळेस आता पायरीवरून अमृताचा पाय सटकत आता पडणाऱ्या अमृताला आता सावली कशी वाचवते आणि खूप मोठे विघ्न आणि संकट चालून येता क्षणी आता सावली ही अमृताच्या बाळाला वाचून मेंदळ्यांचा वंश कसा वाचवते. प्रेक्षकांनो, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.